सत्ताधारी शिंदे फडणवीस पवार सरकारची लोकप्रिय लाडकी बहीण योजनेला मिळत असलेल्या प्रतिसादाचा विरोधकांनी धसका घेतलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लाडकी बहीणचे कौतुक करीत असतानाच सरकारवर टोला लगावलाय। नमस्कार, मी प्रवीण पाटील, बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर दर्शकांचं स्वागत। लाडक्या बहिणींना पैसे देतात, मग लाडक्या भाच्याच्या आरक्षणाचं काय? दाजींच्या शेतमालांच्या भावांचं काय? असा सवाल मनोज पाटील जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना केलाय। लाडकी बहीण योजनेला चांगली प्रतिसाद मिळत आहेत, योजना चांगली आहे, यासाठी सगळ्यांनी अर्ज भरा असं आव्हान सुद्धा जरांगे पाटलांनी केलाय। परंतु यातच लाडक्या भाच्याचा आयुष्याचा विचार सरकारने केला नाही। 1,500-3,000 वर आमचं आयुष्य जाणार नाही। बहिणीला 3,000 दिले, पण दाजी शेतात काम करतो, त्यांचं काय करायचं अशी विचारणा जरांगेंनी सरकारला केलेली आहे। यामुळे सरकारला पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी भाच्यासाठी आणि दाजीसाठी म्हणजेच शेतकरी आणि मराठा युवा या सगळ्यांसाठी सरकारला पुन्हा धारेवर धरलाय। जरांगेंनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय। फडणवीसांनी आपले शेत विकून लाडक्या बहिणीला पैसे दिले नाहीत असा शब्दांत जरांगेंनी फडणवीसांचा चिमटा घेतलाय। मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळे सोयरे या कायद्याची अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा अशी त्यांची मागणी आहे। त्यांची ही मागणी राज्य सरकारने अद्याप मान्य केलेली नाही आहे, त्यामुळे ते आणखीच आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना उगाच टार्गेट करू नये असं आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी फडणवीसाला टार्गेट करू नये असं राऊत यांनी जरी म्हटलं असलं तरी राज्यात 6 प्रमुख पक्ष आहेत, त्यापैकी 3 पक्ष सध्या सत्तेत आहेत, तर 3 विरोधी बाकावर बसले आहेत। तुम्ही त्यांनाही आरक्षणावर भूमिका मांडायला सांगा असा सल्ला राऊतांनी दिलाय। दरम्यान मनोज जरांगे पाटील हे आपल्या मुद्द्यांवर ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लाडक्या भाच्याचं आणि लाडक्या दाजीचं लवकरात लवकर सरकारनं काय तो निर्णय घ्यावा असं आव्हानही जरांगे पाटील यांनी शिंदे फडणवीस आणि पवार सरकारला केलं आहे। बघूया नेमकं काय यावरती सरकार उत्तर देतं आणि शेतकरी आणि मराठा युवा यांच्यासाठी कुठला महत्त्वाचा निर्णय घेतं हे सुद्धा पाहणं तितकं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।